राजीनामा मग कुठे ना कुठे लोक ते पण मागतील ना. तर तुमच्या मंत्रालयातून लाच घेताना लोक पकडले गेले तर राजीनामा हा पण एक कुठे ना कुठे मुद्दा येतो. येतोच ना. आता कालही जर तुमच्यापर्यंत याची लिंक पोहोचली तरी तुम्ही राजीनामा देणार का? एक मुद्दा. दुसरा, नैतिकतेच्या मुद्द्यावरती तुम्ही राजीनामा देणार. चौकशी होईल नाही. तुम्ही राजीनामा किंवा तुम्ही बाजूला थांबणार का? एक आहे, जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन. पण सर एक नाही, पण प्रश्न असा आहे तोपर्यंत की चौकशी आता ज्यानं केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावं लागते. त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईन. एक प्रश्न सर असा आहे, याच्यामध्ये नैतिकताच्या विरोधक मुळावर यावरती कुठे एका साईडला प्रकारे राहणार का तुम्ही तुमच्या नाही, चर्चा? नैतिकता ही माझी आहेच, परंतु नैतिकता बाजूला होऊनच नैतिकता पाळली जाते असं नाही. तर जर माझ्याशी लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन. साहेब कसं असतं, म्हणजे जर समजा निष्पक्ष चौकशी करायची म्हटलं तर त्यासाठी तुम्ही बाजूला होणं ही पहिली गोष्ट आहे असं तुम्हाला वाटत नाही का? आपण साईडला थांबू. जेव्हा अनिल देशमुखांचं प्रकरण असेल की मी बाजूला होतो, सगळं होऊ द्या, इतरांचेही काही प्रकरण मी बाजूला थांबतो, चौकशी पूर्ण होऊ द्या, ही त्यांच्या भूमिका होत्या. तशी भूमिका नरहरी झिरवळ यांची असेल. मी आज त्याला समजा कुठे त्याचे जबाब झाल्यानंतर मला जर क्ल्यू मिळाला का मी त्याच्याशी संबंधित जोडला जातो तर मी राजीनामा देईल. बाजूला पक्ष नेतृत्वाबरोबर चर्चा झालेली नाही, म्हणूनच मी म्हणतो का जर तसं काही आलं तर मी राजीनामा देईल. साहेब, याच्यावर एक प्रश्न असा आहे की बोलणार नाही, पण ही जी कारवाई झाली तर याचा अर्थ असे प्रकार मंत्रालयामध्ये घडत आहेत, मग नेमकी तुमच्याच विभागात का कारवाई झालेली आहे? काही यामागे दुसरं नाही, आता कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये घडतं नाही घडतं, माझ्या डिपार्टमेंटमध्ये घडलं, ते चुकीचं घडलं, त्याला उत्तर द्यावं लागेल, त्याचा जाब द्यावा लागेल, त्याला सजा भोगावी लागेल. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हावा सगळ्यात पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तुमच्याच क्लर्क कार्यालयामध्ये एका क्लर्क वरती त्याचं भांडवल केलं जातं. त्याचे लिंक असण्याचा काही प्रश्नच येत नाही. मी 3 दिवसापासून इकडंच आहे, तेव्हा त्याचा लिंकचा काय प्रश्न येत? नाही, पण राजकारण म्हणून टार्गेट केलं जातं. टार्गेट वगैरे कोणी करणार नाही मला, कारण माझा स्वभाव सगळ्यांना माहीत आहे का मी अशा प्रकारचं चुकीचं कधी करत नाही, केलेलं नाही, करणारही नाही. झिरवळ साहेब, संजय राऊतांनी म्हटलेलं की झिरवळ यांना मंत्रालयातलं काहीच कळत नाही, सूत्रधाराने त्यांच्या मेन व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुमचे सगळे कार्यक्रम माझ्याकडे, तर संजय राऊतांनी थेट पद्धतीने तुमच्यावर मी ऐकलं नाही बाबा, मी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे मी त्याचाही खुलासा करेल ना. माझ्या मंत्रालयाचं कामकाज येत नाही किंवा काय, तर त्याचा मी खुलासा करेल. एसीबीने कारवाई केलेली आहे, तुमच्याकडून काय कशा पद्धतीची इथून पुढे ऍक्शन घेतली जाणार आहे? ह्याच्या पुढे आता एसीबी त्याच्या कायदा कानूनप्रमाणे त्यांना रंगे हात जर पकडले तर त्याची शिक्षा भोगावीच लागेल ना. सर, एका पेपरला रद्द करण्यासाठी जर 50,000 किंवा जे पण 35,000 पकडले गेलेत तर विचार करा की मोठ्या ज्या एक कामं असतात वगैरे त्याच्यासाठी पण पेपर घेतला तर ते किती मोठी रक्कम असेल. नाही, पण आजपर्यंत रकमेचा विषयच कधी आलेला नाही, तर मला वाटतं त्याच्यावर चर्चा करायचं काही काम नाही, कारण हा काल प्रकार हे होत आहे तर नक्की